महसूल व वन विभागात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रांचा वापर केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। आरोपींविरुद्ध यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी दिली आहे। तक्रारदार दर्शन संतोष पाटील राहणार काल्हेर भिवंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान उर्फ श्याम विठोबा खटकर यांनी महसूल व वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं। विश्वास संपादन करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट शासकीय पत्रे, स्वाक्षऱ्या, शिक्के तयार करून तक्रारदारांकडून ऑनलाईन बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात 70 लाख रुपये उकळण्यात आले। फसवणुकीनंतर तक्रारदाराच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आले। तक्रारदार संबंधित विभागात नियुक्तीपत्र घेऊन गेले असता त्याने हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचं समजलं। आपली फसवणूक झाल्याचं समजल्यावरती त्याने नारपोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। त्यानंतर हा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। गुन्हे शाखेच्या तपासामध्ये श्याम विठोबा खटकर, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रवींद्र दयालसिंग शंखुडुरा या तिघांना अटक करण्यात आली आहे। तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून याचा पुढील तपास सुरू आहे। भिवंडी गुन्हे शाखेने नागरिकांना आवाहन केलं आहे की सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून पैसे मागणाऱ्या व्यक्तींवरती विश्वास ठेवू नये। अशा प्रकारची फसवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये किंवा भिवंडी गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। दर्शन पाटील राहणारा भिवंडीचा आहे। त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती। त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला। त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खटकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे। त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र, महसूल वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं। त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे। या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे। त्याचबरोबर आरोपी श्याम खटकर याच्या विरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। जुगल लोडा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। 2023ला जुगल लोडा याच्या विरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीने त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं। त्या अनुषंगानं आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये लोडा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती। या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत। बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट। त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत। गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आले। त्याला लिपिक आणि टंकलिपिक किंवा लिपिक या पदावर वन विभागात, महसूल विभागात नोकरी लावतो असं त्याला बनावट नियुक्तीपत्र देखील त्याने दिलं होतं। यांची मोडच अशी आहे की हे सुशिक्षित बेरोजगार यांना हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचे की तुम्हाला आम्ही नोकरी लावतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका त्याला पोस्टाने घरी पाठवायचे हे आरोपी विक्टिमला किंवा त्या पीडिताला। त्याच्यानंतर त्याला काही दिवसानंतर त्याला नियुक्तीपत्र देखील देण्यात यायचं। सध्या आमच्याकडे दर्शन पाटील याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। तर तसेच या तपासामध्ये अजून 8 विक्टिम किंवा पीडित सुशिक्षित बेरोजगार आहेत, ते देखील आमच्याकडे अप्रोच झालेले आहेत। त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्याचबरोबर काल मुंबईत कपरेड पोलीस स्टेशन येथे देखील यांच्यावर गुन्हा दाखल झाला। हे मोठं रॅकेट आहे। अजून याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे। काही आरोपी तपासामध्ये निष्पन्न देखील झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो असं देखील काही तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या। त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत। या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा प्रकारची जे विक्टिम आहेत किंवा पीडित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। त्या अनुषंगाने आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। शक्यता नाकारता येत नाही, त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। बरोबर आहे, ज्या ठिकाणी त्यांनी बनावट नियुक्तीपत्र असतील, आय कार्ड असतील किंवा जे रबर स्टॅम्प ज्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या
बनवणाऱ्यांचा किंवा ते उत्पादन करणाऱ्यांचा काही या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. फिर्यादीने रक्कम ही काही प्रमाणामध्ये ऑनलाईन दिलेली आहे आणि काही रोख स्वरूपात देखील दिलेली. नियुक्तीपत्र दिल्यानंतर फिर्यादी ज्यावेळी मंत्रालयात किंवा संबंधित विभागामध्ये त्यानं अप्रोच केलं किंवा तिथं संपर्क केला असता, त्याला त्यावेळी लक्षात आलं की अशा कोणत्या प्रकारची नियुक्ती झालेली नाही किंवा जे त्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे ते बनावट दिलं गेलं, तर त्याला लक्षात आल्यानंतर त्यानं आमच्याकडे तक्रार दिली. आरोपींचं बॅकग्राऊंड असं आहे की यांच्यावर पूर्वी याच प्रकारचे नोकरी लावते अनुषंगानं काही गुन्हे दाखल आहेत. जसे श्याम खतकरवर 9 गुन्हे दाखल आहेत, इतर दोन्ही आरोपींवर 2-2 गुन्हे दाखल. शिक्षण त्यांचा आता तपास सुरू आहे, त्यांच्याकडे देखील काही त्यांचे शिक्षणाच्या अनुषंगाने बनावट प्रमाणपत्र देखील आहे.